नमस्कार, जय महाराष्ट्र. आज आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भात तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची आहे, ती संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा. बऱ्याच महिलांचे प्रॉब्लेम आहेत. या ई-के-वाय-सी संदर्भामध्ये बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं काळजी करू नका. तुमच्या सर्वांची ई-के-वाय-सी होईल. ई-के-वाय-सी करायला अजिबात घाई करू नका, गडबड करू नका, गोंधळून जाऊ नका. हे मी आधी सांगितलंय, परत सांगते. तर नक्कीच पुढे जो व्हिडिओ आपला आहे तो शेवटपर्यंत पहा. चला मग पाहूया ई-के-वाय-सी ची प्रोसिजर कशी करायची आहे ती. तुम्ही आता जरी तुम्हाला नाही करता आली ई-के-वाय-सी तरी तुम्ही रात्री करू शकता, 12च्या नंतर तुम्ही के-वाय-सी करू शकता किंवा सकाळी लवकर पहाटे तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. त्या पद्धतीने हा व्हिडिओ आपला सेव्ह करून घ्या. मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे की तुम्हाला ई-के-वाय-सी कशी करायची आहे. महत्त्वाचा जो मुद्दा आहे, आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी ज्या पोर्टलवर जायचं आहे त्या पोर्टलची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपल्या कम्युनिटी पोस्ट आहे ना आपल्या पण मी ती लिंक शेअर केलेली आहे त्या वेबसाईटची. तर त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे लॉग इन करायचं आहे. जसं तुम्ही त्या लिंकवर क्लिक कराल तसं तुम्हाला तिथे एक मोठा चौकोन दिसेल इथं आणि त्या चौकोनामध्ये असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ई-के-वाय-सी. तर त्यामध्ये तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचं ते नेक्स्ट पेज ओपन होणार आहे आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट पेजवर जाल, हे मी काय सांगते ते व्यवस्थित ऐका. तुम्ही जेव्हा नेक्स्ट पेजवर जाल म्हणजे दुसऱ्या पेजवर जाल तेव्हा तुम्हाला या साईडला तिथं एक तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकायचा आहे. येते का लक्षात? आधार नंबर तुमचा स्वतःचा टाकायचा आहे आणि त्याच आधार नंबरला जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येणार आहे. आता काय प्रोसिजर करायची आहे? तुम्ही पहिलं आधार नंबर टाकला. आधार नंबर टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅप्चा येतो. म्हणजे तुम्ही आधार नंबर टाकला की खालच्या साईडला एक कॅप्चा येतो. कॅप्चा म्हणजे काय? तिथं एक नंबर येतो. तो नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे बाजूला. तो नंबर तुम्ही तिथे टाकला की त्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही सहमत आहात का? तर त्या ठिकाणी तुम्हाला खाली सहमत आहे असं तुम्हाला त्या सहमतवर क्लिक करायचं आहे. तुम्ही सहमतवर क्लिक केलं की लगेच तिथं पुढे एक पेज ओपन होतं. नेक्स्ट पेज ओपन होतं. नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथं ओटीपी पाठवा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जसं OTP पाठवा ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला लगेच त्यावेळेस OTP येतो. लगेच तुम्हाला OTP आल्यानंतर दुसऱ्या पेजवर जेव्हा तुम्ही जाल तिथं तुम्हाला जो तुमचा नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल, हा नंबर खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आधार कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला हा OTP येणार आहे. जसं तुम्हाला तो OTP आला लगेच तुम्हाला तिथं OTP त्या पेजवर भरायचा आहे. म्हणजे जो 6 अंकी नंबर असेल OTP, तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. तुम्ही OTP टाकल्यानंतर तुम्ही दुसऱ्या नेक्स्ट पेजवर जाणार आहात. तुम्ही नेक्स्ट पेजवर गेल्यानंतर परत तुम्हाला तिथे म्हणजे जेव्हा तुमचं सर्व आधार कार्ड वगैरे प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर तुम्ही जाल. दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं परत तुमच्या दुसऱ्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. दुसरा आधार कार्ड कोणाचं लागणार आहे? एक तर तुमच्या पतीचा आधार कार्ड लागणार आहे किंवा तुमच्या वडिलांचा आधार कार्ड लागणार आहे. आता हे तुम्हाला का लागणार आहे? तर हे एक प्रोसिजर आहे की ज्यांनी फॉर्म भरला तुम्ही तीच व्यक्ती आहात का किंवा क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी हे ऑप्शन दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल मॅडम आता मी वडिलांचं भरू का? वडिलांची डॉक्युमेंट दिली होते, आता माझं लग्न झालेलं आहे, मग मी आता नवऱ्याचे डॉक्युमेंट देऊ का? नवऱ्याचं आधार कार्ड देऊ का? तर नाही. जेव्हा तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुम्ही ज्या नावाने तुमचा फॉर्म भरला असेल त्याच नावाचं आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यायचा आहे. लक्षात येतंय का? तुम्ही तेव्हा अविवाहित होतात जेव्हा फॉर्म भरला तेव्हा, पण तुम्ही आत्ता विवाहित आहात तर तुम्हाला तरी सुद्धा तेच तुम्हाला डॉक्युमेंट इथं परत द्यावे लागणार आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा जो प्रश्न येत आहे मला तो असा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? फॉर्म भरते वेळेस ज्या नावाचे डॉक्युमेंट्स तुम्ही दिलेले असतील त्याच नावाचं आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजेच आधार कार्ड द्यायचं आहे. आता आधार कार्ड नंबर टाकला म्हणजे दुसरा आधार कार्ड नंबर टाकला त्यानंतर परत तीच प्रोसिजर करायची आहे. तसंच कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरला की खाली मी सहमत आहे त्याला क्लिक करायचं आहे. OTP पाठवा. बरोबर. तिथं क्लिक केलं की परत तुम्हाला सेकंड OTP येणार. आता सेकंड OTP म्हणजे दुसरा OTP कुठे येणार आहे? तर दुसरा OTP तुम्हाला दुसऱ्या आधार कार्डला जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवर तुम्हाला तो OTP येणार आहे. परत तुम्हाला तो OTP टाकायचा आहे. आलं लक्षात?
इथं तुमची कंप्लीट झाली ही प्रोसिजर. आता पुढे येऊया. आता पुढची जी प्रोसिजर आहे ना, ती आपण सगळ्यात जास्त आणि अवघड प्रोसिजर आहे. आणि महिलांनी बघा, मी काही मुद्दे लिहून पण घेतले, काही चुकायला नको म्हणून माझ्याकडून सुद्धा. तर बऱ्याच महिलांनी ही आधार कार्डची प्रोसिजर, दोन्ही आधार कार्डची प्रोसिजर पूर्ण झाली. आता गेल्या पुढच्या पेजवर. आता जेव्हा तुम्ही पुढच्या पेजवर गेलेला आहात, तुम्ही इथंच खूप मोठी चूक करून ठेवलेली आहे. आता तुम्ही पण अशी चूक केलेली आहे का, ती मला सांगायची आहे, की तुम्ही पण ही चूक केली का, आणि त्या चुकीला आता काय पर्याय आहे. बरोबर. तर पुढे जाऊया. आता पुढे पहा काय आहे. प्रश्न पहिला. त्यांनी प्रश्न पहिला, तो प्रश्न त्यांनी दिलेला आहे, तिथे तुम्हाला काय भरायचं आहे. सेवानिवृत्ती वेतन घेत नाही. बरोबर. तर तिथं तुम्हाला नाही करायचं नाही, तिथं तुम्हाला होय करायचं आहे. सेवानिवृत्ती वेतन घेत नाही, होय करायचंय तिथं. लक्षात येते का. हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न जो आहे, एका कुटुंबात एक अविवाहित एक विवाहित महिला लाभ घेत आहे का, तर तुम्हाला होय करायचं आहे. आता तुम्ही जर एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल तर तिथं नाही करा तुम्ही. म्हणजे कसं, एका कुटुंबात एक विवाहित एक अविवाहित लाभ घेत आहे का, तर तिथं तुम्हाला होय करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने लाभ घेत असाल तर तुम्हाला होय करायचं आहे. येते का लक्षात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तुमचा, ती जात पडताळणी आहे. आता जात पडताळणीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. त्यांनी असं तुमचे जे काही नाही का, तुम्ही तुमची जी कुठली जात असेल, जी कुठली तुमची कास्ट असेल, त्यांनी इकडं ते तुमच्या कास्टची नावं दिलेली आहेत. आणि दुसऱ्या साईडला त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे टिक करायचंय, फक्त टिक कर. तुमची जी कुठली जात असेल ना, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. बरोबर. तर तुम्ही त्याच्यावर टिक केलं की तुमची ती जात जी आहे ते तिथं समाविष्ट होते. तर आता बऱ्याच महिलांचा असा मुद्दा आहे की ताई, आम्ही आमची कास्ट कुठली सिलेक्ट करायची, आम्हाला समजतच नाही. तर तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी असं देणार आहे की बघा, तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर तुमची कास्ट लिहिलेली असते, म्हणजे जात लिहिलेली असते. तर तशा पद्धतीने तुम्ही ओबीसी आहात, ओपन मध्ये आहात, कशा आहात, ते सगळं तिथं दिलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही तिथं क्लिक करू शकता. किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना विचारा, तुमच्या नातेवाईकांना विचारा की तुमची जात कुठली येते, आणि त्या पद्धतीने त्यांची जाती संदर्भात इकडे जे कॉलम दिलेला आहे आणि इकडे टिक करायला दिलेला आहे, म्हणजे गोल ऑप्शन आहेत. बरोबर ना. तिथं तुम्ही त्या जातीच्या पुढे टिक करू शकता. हीच एक ई-केवायसी ची प्रोसिजर आहे. बाकी वेगळं काहीच नाही तिथं. आणि पूर्ण तुमची ई-केवायसी ही सक्सेसफुली होते. त्यामुळं एकदा तुम्ही चेक करून घ्या. हे झाल्यानंतर, हे जेव्हा तुम्ही ही 3 प्रक्रिया पूर्ण करता, टोटल ह्याच्यामध्ये किती प्रक्रिया आहेत, तर एक तुमचं आधार कार्ड. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या मिस्टरांचा आधार कार्ड. त्याच्यानंतर तुमचे जे 2 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत, होय होय म्हणायचे, ते होय प्रश्न. तिसरं जे आहे ते तुमची जात, म्हणजे जात पडताळणी. एवढी प्रोसिजर झाली की संपला विषय. काहीच विषय येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला खाली एक ग्रीन कलरचं ऑप्शन येतं, म्हणजे टिक मार्क येतो. ते ग्रीन कलरच्या टिक मार्कवर तुम्ही क्लिक केलं की तिथे ते लागतं ग्रीन टिक मार्क. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही सबमिट केलं की तुमची ई-केवायसी पूर्ण होते. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमची ई-केवायसी सक्सेसफुली झाली आहे असं तुम्हाला तिथे ऑप्शन येतं. बरोबर ना. म्हणजे ग्रीन कलरमध्ये तिथे एक पट्टा येतो की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पावती आलेली आहे का, मला जरा सांगा बरं सगळ्यांनी. तुमच्या पहिल्या आधार कार्डला पण पावती येते आणि दुसऱ्या आधार कार्डला सुद्धा पावती येते. बरोबर. तशी पावती पण आली आहे का कुणाला, जरा ते पण चेक करून घ्या. ही पावती तुमच्या येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा हप्ता थांबला, काही प्रॉब्लेम झाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला उपयोगाला येणार आहे. बरोबर. तर ही एक सर्व साधी सोपी प्रोसिजर आहे ई-केवायसीची. कुठेही काहीही गडबड अजिबात नव्हती. तुम्ही विनाकारण गडबड केलेली आहे ई-केवायसी करायला. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपल्याला आलाय, ताई आम्ही तर होयच्या जागी नाही केलंय, नाहीच्या जागी होय केलंय, आता आम्ही काय करायचं. तर बघा, तुम्ही काहीही करू नका, शांत बसा. आपण सरकारला व्हिडिओ टॅग केलेला आहे आणि शेअर केलेला आहे. त्यामुळं ह्याच्यावर आता एडिटचं ऑप्शन येणं गरजेचं आहे. ज्या ज्या महिलांकडून चुका झालेल्या आहेत कुठल्याही, त्या चुकांसंदर्भामध्ये महिलांना लवकरच एडिटचा ऑप्शन देण्यात यावा असं आपण सरकारला विनंती केली आहे. आणि सेकंड आधार कार्ड आणि सेकंड OTPचं ऑप्शन बऱ्याच महिलांकडे नाही, त्यामुळे काळजी करू नका. ज्या महिलांकडे सेकंड OTP आणि सेकंड आधार कार्डचं ऑप्शन नाही, त्या महिलांनी आत्ताच ई-केवायसी करू नका. कुठल्याही चुका करू नका. थांबा, थोडंसं शांत बसा. येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होतील. आपल्या त्या
पोर्टलवर, आणि ते जेव्हा पोर्टलवर काही ना काही ऑप्शन येईल तुमच्यासाठी तेव्हाच तुम्ही ती ई-के-वाय-सी करा. 2 महिन्याचा कालावधी आपल्याला ई-के-वाय-सीसाठी दिलेला आहे. तर बघा टोटल ई-के-वाय-सीची ही प्रोसिजर होते. तुम्हाला समजलं का मी ई-के-वाय-सी कशी सांगितलेली आहे? नक्की समजलं असेल तर मला कमेंट करून सांगा. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील मला कमेंटमध्ये सांगा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.